ग्रामदैवत सिद्धेश्वर पावनादेवी, गंगेश्वर खरजादेवी, तिथला ठिकाणदार ब्राह्मणदेव महापुरुष आणि सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांना वंदन करून आज श्री स्वामी समर्थांचा पुण्यतिथी सोहळा आणि या वर्षातला हा सर्वात मोठा कार्यक्रम, शेवटचा कार्यक्रम आहे. यानंतर गुरुपौर्णिमेला डायरेक्ट थेट मोठा कार्यक्रम होईल आणि सर्वांच्या आग्रहास्तव हा सुद्धा सोहळा, एक मोठा सोहळा आज दिवसभरात या ठिकाणी पार पडला. सकाळपासून पारायण, त्यानंतर लघुरुद्र अभिषेक, दुपारी आरती आणि सायंकाळच्या सत्रात हा तुमच्या सर्वांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम, भावगीत, भक्तिगीतांचा. आणि या कार्यक्रमासाठी आमच्या एका विनंतीला मान देऊन सगळे लोक स्वामींच्या मठात या सेवा करण्यासाठी हे सर्व कलाकार मंडळी आले आहेत. यांच्यासाठी जोरदार जरा टाळ्या सुरुवातीला होऊ देत. आपल्या समोर गायिका जी दिसते ती सारेगामा फेम या स्पर्धेमधली सेकंड विनर आहे, पुण्याची संज्योती जगदाळे. त्यानंतर आपल्याला माहीत आहे मागच्या वेळी आपल्या कार्यक्रमात होता आपल्या शेजारच्याच गावातला पंडित संजू अभ्यंकर यांचा शिष्य हर्ष नकाशे. त्यानंतर हार्मोनियमवर आहेत नेहमीप्रमाणेच देवगडचे प्रसाद शेवडे सर. त्यानंतर कीबोर्डवर आहेत प्रसाद झाकी, तबल्यावरती अभिनय जोशी, पखवाज विकास नरबुवा आणि झांज अंकित घाडी. आणि या कार्यक्रमाचं आपल्या ओघवत्या शैलीत नेहमीप्रमाणे सूत्रसंचालन करणार आहेत सन्माननीय कात्रे सर. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांसाठी एवढे मोठे कलाकार या ग्रामीण भागामध्ये आम्ही घेऊन येतो, तर आपण कृपया कार्यक्रम संपेपर्यंत कोणीही खुर्चीवरून उठू नका. हा आपल्या सगळ्यांच्या मनोरंजन, सर्वांनी शांतपणे श्रवण करावा ही नम्र विनंती. विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. विघ्नहर्ता गजानन माता सरस्वती, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, रंगदेवता, रसिक देवता यांना वंदन करून सर्व देवतांचे आशीर्वाद घेऊन आज राजूदादांनी म्हटल्याप्रमाणे स्वामी समर्थांचा पुण्यतिथी सोहळा आहे. आणि याच दिवशी 1878 साली स्वामी अक्कलकोटवरून देहरूपाने अदृश्य झाले, पण जाताना संदेश देऊन गेले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ते जे बळ आहे जीवन जगण्याचं, ते बळ घेऊन आपण आपलं नित्यक्रम, जी जबाबदारी दिलेली आहे संसारातली, ती सगळी आपण घेऊन पुढे जात आहोत. आणि पुन्हा एकदा स्वामींना वंदन करून आजच्या पहिल्या गीताला सुरुवात करतो आहोत. स्वातंत्र्याच्या काळाच्या अगोदर जेव्हा जुलमी राजवटी होत्या, तेव्हा याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक सिद्ध महापुरुष जन्माला आला. तारीख होती 19 फेब्रुवारी 1930. आणि त्या दिवशी 1630 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख शिवनेरी किल्ल्यावर प्रत्यक्षात शिवशंभू अवतार रूपाने जन्माला आले. आणि शिवशंभूंचाच अवतार. आणि तो अवतार असंच आम्हाला शिकवून गेला की देवदेवतांचं रक्षण कसं करायचं, त्यांचं पूजन कसं करायचं. आणि ते ज्यांनी आम्हाला शिकवलं ते सुद्धा आमच्यासाठी देवच आहेत. आणि आरती ही देवाची गायली जाते. विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर यांनी याच देवासाठी, म्हणजे आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच
जीवनपटावर एक सुंदर आरती लिहिलेली आहे, ती कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर होते. ऐकूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेली स्वातंत्र्यवीरांची आरती. त्याला संगीतबद्ध केला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि गायली आहे भारतरत्न लता मंगेशकर यांनी. ऐकूया. जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया यायानंद शरणार्या ताराया जय देव जय जय शिवराया. देशावरी मेछांचा घाला आला आला सावध हो शिव भूपाला सद्गदिता भूमाता दे तुझ हा केला करुणारवधे दुनित हृदय नका गेला. जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया यायानन्य शरणार्या ताराया जय देव जय जय शिवराया. जगदम्बाजीस्तव शुम्भाटक भक्षी दशमुख मर्दुनि श्री रघुवर संरक्षी ती पूता भूमाता मी चाहे छळता तुझ विण शिवराया तिज कोण तुझा ताता. जय देव जय शिवराया जय शिवराया यायानन्य शरणार्या ताराया जय देव जय शिवराया जय शिवराया यायानन्य शरणार्या ताराया जय देव जय शिवराया. धन्यवाद रसिको. माझ्या मागोमागे एकदा जय घोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. फक्त 50 वर्षांचं आयुष्य. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680. फक्त 50 वर्षांचं आयुष्य. पण यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचं कार्य हे अजरामरच राहणार आहेत. असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना वंदन केल्यानंतर आरती रूपाने आपण आपल्या कार्यक्रमाच्या गणेश वंदनेकडे येतो आहोत. अप्रतिम असं गणपतीचं स्तवन आहे. कारण गणपती ही देवता अशी आहे की सर्व देवतांनीच तिला अग्रपूजेचा मान दिलेला आहे. त्यामुळे सुरुवातीला गणेशाचं स्तवन करणे म्हणजेच आपल्या पूजेच्या कार्याला प्रारंभ करणे. आणि म्हणून ऐकूया गणनायका शुभदायका. अत्यंत शुभ अशी असणारी ही देवता आपल्या कार्याच्या आरंभी या गीतातून तिला वंदन करू.
गणनायका शुभदायका गणनायका शुभदायका तू बुद्धि दे या बालका तू बुद्धि दे या बालका गणनायका शुभदायका गणनायका शुभदायका हे ईश्वरा करुणा करा आलो तुझ्या मंदिरा हे ईश्वरा करुणा करा आलो तुझ्या मंदिरा चिंतामणी तव पूजनी चिंतामणी तव पूजनी चिंतामणी तव पूजनी घेऊनिया दुर्वा पुरा घेऊनिया दुर्वा पुरा संतुष्ट हो वरदे मला संतुष्ट हो वरदे मला तू जाग अपुला लौकिका तू जाग अपुला लौकिका गणनायका शुभदायका गणनायका शुभदायका देवादिकांचा देव तू देवादिकांचा देव तू देवादिकांचा देव तू सद्भावनांची ठेव तू सद्भावनांची ठेव तू या बालकाच्या प्रार्थनेचा जाण मंगल भाव तू या बालकाच्या प्रार्थनेचा जाण मंगल भाव तू मोरेश्वरा करुणा करा मोरे
करुणाकरा भेदाव घे जगपालका भेदाव घे जगपालका गणनायका शुभदायका गणनायका शुभदायका तू बुद्धि दे या बालका तू बुद्धि दे या बालका गणनायका शुभदायका गणनायका शुभदायका 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 भक्तिरस गंधर्व पंडित अजित कुमार कडकडे यांनी गायलेली ही गणेश वंदना आपण ऐकली. यानंतर आपण गाना सरस्वती किशोरताई आमोणकर यांनी गायलेली एक अप्रतिम अशी रचना ऐकूया. ती रचना लिहिली आहे संत तुकाराम महाराजांनी आणि त्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर सोपा सरळ असा उपदेश केलेला आहे की आपण काय बोललं पाहिजे, बोलावा विठ्ठल. काय केलं पाहिजे, कृती काय केली पाहिजे, करावा विठ्ठल. म्हणजे त्या देवतेला आवडेल अशीच कृती करावी, असेच बोलावं. साधा सोपा उपदेश आहे. म्हणजे संत तुकारामांनी आपल्याला आपलं जीवन जगताना कोणता मंत्र लक्षात ठेवायचा तो आपल्याला सांगितलेला आहे. तर तो या गीतातून आपण ऐकूया. आणि इथं संज्योती एक परंपरा या ठिकाणी घेऊन आलेली आहे. म्हणजे तिच्या गुरु आरती अंकलीकर टिकेकर ज्येष्ठ गायिका आणि त्यांच्या गुरु किशोरीताई आमोणकर अशी ती परंपरा आहे. या परंपरेसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. ऐकूया. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावी. बोलावा विठ्ठल
तुझे मन जाणे हवं घरी येणे तुझे मन जाणे हवं घरी परत महारी वेदन माये परत
आत्ताची ही रचना सादर करणारे आहेत संज्योती जगदाळे हसबे. त्यांचं शिक्षण शास्त्रीय संगीत अलंकारपर्यंत झालेलं आहे. आर्ट्स म्हणजे कला शाखेमध्ये त्या मास्टर्स अर्थातच पदव्युत्तर अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. पुन्हा त्या सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यासाठी जरा टाळ्या वाजवा. इंजिनियर उत्तम गात आहेत. गुरु त्यांचे आहेत अशोक कुलकर्णी आणि विदुषी आरतीताई अंकलीकर टिकेकर. त्यानंतर संज्योती यांची स्वतःची संगीत ज्योती म्युझिक अकॅडमी पुण्यामध्ये आहे. त्यानंतर पंजाब चंदीगड युवा महोत्सवामध्ये त्यांनी राष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे. सारेगमप लिटल चॅम्पमध्ये टॉपच्या 8मध्ये त्यांचा समावेश आहे. सारेगम सूर नवा युगाचा यामध्ये देखील त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे आणि सूर नवा ध्यास नवा 5व्या पर्वामध्ये त्या उपविजेत्या आहेत, म्हणजे जवळजवळ विजेत्या. तिथूनच त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक नाटकांसाठी त्या पार्श्वगायन करतात. रानटी या चित्रपटामध्ये त्यांनी पार्श्वगायनासाठी पदार्पण केलं. त्यानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिलं यॉडलिंग ज्याला म्हणतात, जे किशोर कुमारने हिंदीमध्ये बऱ्याच वर्षापूर्वी करून ठेवलं आहे, तर तो प्रयोग हा संज्योतीने केलेला आहे मराठीमध्ये. आणि अनेक दिग्गज कलाकारांच्या सोबत काम करण्याची संधीसुद्धा त्यांना वारंवार मिळते आहे, पुढेसुद्धा मिळणार आहे. अशा अत्यंत गुणी अशा गायिका संज्योती जगदाळे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आता मी हर्षकडे वळतो आहे. हर्षला विनंती करतो की काय होतं, हे वाक्य सांगितल्याशिवाय त्या गाण्याला मजा येत नाही, म्हणून मी वेळ घेतो. मला कल्पना आहे की आपल्याला सगळी गाणी वेळेतच संपवायची आहेत आणि लोकांना जास्त वेळ महाप्रसादाकरता तिष्ठत ठेवायचं नाही आहे. पण एक जर सामान्य माणसाला प्रश्न विचारला की तुला सुखातलं सुख पाहिजे आहे, कुठे जायला आवडेल, तो सांगेल जगाचं नंदनवन स्वित्झर्लंडला मला जाऊन राहायचं आहे. भारतातल्या कोणाला विचारलं तुला कुठं राहायचं आहे, तो सांगेल मला काश्मीरला राहायचं आहे. एखाद्या आपल्या भागातल्या लोकांना विचारलं तो म्हणाले की मस्तपैकी समुद्रकिनारी जाऊन राहूया. पण हाच प्रश्न जर संत विभूतीला विचारला तर ती व्यक्ती सांगेल, संत विभूती सांगेल, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी. हे सगळं सुख कुठं आहे तर चंद्रभागेच्या तटी असणाऱ्या पंढरपुरामध्ये आहे. मग तिथं काय काय आहे त्याचं वर्णन संत चोखामेळा करतात. आणि पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी गायलेली ही रचना ऐकताना आपल्यालाही तीच अनुभूती येणार आहे. आपले गायक हर्ष नकाशे यांना मी ती विनंती करतो. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे ठाके, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे ठाके, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी.
जे सुख सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे ठाकते सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख साजिरे गोजिरे समचरणी उभे साजिरे गोजिरे समचरणी उभे साजिरे गोजिरे भक्ताची लोभे विटेवरी भक्ताची लोभे विटेवरी विटेवरी विटेवारी सुखाचे सुख चंद्रभागे तटे सुखाचे सुख कर दोन्ही कटी श्रीमुख चागले कर दोन्ही कटी श्रीमुख चागले शंख चक्र वीर शंख चक्र वीर गदा पद्म विटेवरी विटेवारी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख म्हणे शोभे सुखा म्हणे शोभे सुखा म्हणे शोभे सुखा म्हणे शोभे वैजयंती कंठी सुखा म्हणे शोभे म्हणे शोभे वैजयंती कंठी चंदनाची होती सर्व अंगी हा चंदनाची होती सर्व अंगी सर्व अंगी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभी
भेटाके सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख सुखाचे जे त्या बात आहे. पुढचं गीत जे आहे ते संजयजी आपल्यासमोर सादर करण्यापूर्वी आपल्या सर्वांचा परिचित लाडका गायक हर्ष नकाशे त्यानं नेमकं काय भव्य दिव्य यश या वयात संपादन केले ते थोडं ऐकण्यामध्ये पण मजा आहे. पुढचं गीत संजोती मी राधिका मी प्रेमिका असं सादर करणार आहे. त्याच्या आधी हर्ष संजय नकाशे नाव ऐकल्यानंतर जरा टाळ्यांचा गजर होऊ दे जोरदार. आपल्या वैभववाडी तालुक्यातील नाधवडी गावचे हे सुपुत्र आहेत. गेली 13 वर्ष शास्त्रीय संगीताचा अभ्यास सुरू आहे. वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी शास्त्रीय ख्याल गायन गाण्यास शिकण्यास सुरुवात केली आणि सौ विश्रांती कोयंडे मॅडम यांच्याकडे त्यांची प्राथमिक तालीम त्यांना मिळाली आणि त्यानंतर 12 वर्षाच्या या तपश्चर्येनंतर गेली 3 वर्ष मेवाथी घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पद्मभूषण पंडित जसराजजी यांचे शिष्य पंडित संजीव अभ्यंकर यांच्याकडे हर्षचं पुढचे शिक्षण सुरू आहे. हर्ष अनेक कार्यक्रम झालेले आहेत तिथं. मुंबईपासून अगदी रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत तो जाऊन अनेक मैफिली गाजवून आलेला आहे. अनेक स्पर्धांच्या मध्ये त्याने उल्लेखनीय यश संपादन केलेलं आहे. नादबंधन सांस्कृतिक मंडळ, त्यानंतर स्वराभिषेक, त्यानंतर रोटरी क्लब ऑफ कणकवली, रोटरी क्लब ऑफ कुडाळ, यंग स्टार, श्रावण मेळा, वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धा यासारख्या स्पर्धांच्या मध्ये प्रथम द्वितीय क्रमांक त्याला मिळालेले आहेत. पंडित संजीव अभ्यंकर यांच्या शिफारशीनुसार राजस्थान गव्हर्नमेंट ट्रस्ट यांच्यातर्फे प्रकाशचंद सुराणा स्कॉलरशिप रुपये 51,000 त्याला प्राप्त झालेली आहे. 2 वेळा संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराज स्कॉलरशिप त्याला मिळालेली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये युथ फेस्टिवलमध्ये गोल्ड मेडल त्याला मिळालेलं आहे, सुवर्णपदक. नाट्यसंगीतामध्ये त्याला सुवर्णपदक आहे आणि स्वरसिंधू पुरस्काराने सुद्धा तो सन्मानित आहे. नुकत्याच झालेला, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे, ते सांगणं गरजेचं आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई युनिव्हर्सिटी आयोजित युवा महोत्सव 2025 मध्ये तब्बल 625 महाविद्यालयातून हर्ष याने भारतीय शास्त्रीय संगीत स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणि नाट्यगीत गायन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे आणि भारतीय सुगम स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य विद्यापीठातर्फे 21व्या राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये इंद्रधनुष्य 2025 मध्ये 25 विद्यापीठातून भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय समूह गायन, पाश्चिमात्य समूह गायन, नाट्यसंगीत गायन आणि भारतीय लोकवाद्य संगीत या सगळ्या प्रकारामध्ये त्याला सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे. आणि यामुळे केवळ सिंधुदुर्ग नव्हे तर मुंबई विद्यापीठ आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं नाव उज्ज्वल करणारा हर्ष संजय नकाशे याच्याकरता जोरदार टाळ्या आपण वाजवूया. आणि संजोतीप्रमाणेच तो देखील उत्तम अशी वाटचाल या क्षेत्रामध्ये करतो आहे. आता पुन्हा एकदा मी गाण्याकडे येतो. नितीन आखवे यांचे शब्द आहेत, श्रीधर फडके यांचं संगीत आहे आणि मूळ जो स्वर आहे तो संजोतीच्या गुरु आरतीताई अंकलीकर टिकेकर यांचा आहे. फार सुंदर वर्णन. राधा कळली तरच कृष्ण कळतो आणि कृष्ण कळला तरच राधा कळते, असं ते एक अद्वैत आहे. तर या गीतातनं काय कळतंय का बघूया. मी राधिका मी प्रेमिका.
तृप्तगात्रं गोकुळी पहाट मात्र इथे हार्मोनियम शॉट करणारे जे कलाकार आहेत सुपरिचित आहेत, पण त्यांचा या बाबतीतला कार्याचा आढावा खूप मोठा आहे. इथं कीर्तनकारांना ते सेवा करताना साथ करताना आपल्याला दिसतात. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक उत्तम हार्मोनियम आणि ऑर्गन वादक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि देवगडच्या शेठ मग हायस्कूलमध्ये ते संगीत शिक्षक म्हणून काम करतात. अगदी लहान वयापासूनच त्यांनी वादन गायनाची कला आत्मसात केली. त्यांचे वडील श्री गजानन शेवडे हे जुन्या काळातले चांगले हार्मोनियम वादक आणि त्यांच्याकडनं प्रेरणाने आशीर्वाद घेऊन त्याच्यानंतर बेळगावचे सुप्रसिद्ध हार्मोनियम गुरु त्यांचं नाव घेतल्यानंतर हार्मोनियम वादक कानाला हात लावतातच पंडित रामभाऊ विजापुरे. त्यांच्याकडे अनेक वर्ष प्रसादजी साथसंगत करायला आणि शिक्षणाकरता जात असत आणि एक अत्यंत नामवंत कलाकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. बाकी त्यांचा गायक म्हणून परिचय खूप मोठा आहे आणि संगीत नाटकामधूनही ती भूमिका करतात. अनेक भूमिका त्यांनी गाजवलेल्या आहेत. असे श्री प्रसाद शेवडे यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊया आणि ऐकूया हर्षकडनं एक अतिशय सुंदर असं भावगीत जे पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं आहे. राजूदादांची ही फरमाईश आहे. बगड्यांची माळ फुले अजूनही अंबरात. राजा मला वाटतं वाराकांत यांची ही रचना आहे आणि श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे. ऐकूया. मॉनिटरमध्ये थोडं ह्या समोर बगळ्यांची माळ फुली अजून अंबरात.
बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात भेट आपुले स्मरशी भेट आपुले स्मरशी काय तू मनात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात छेडती पानात बीन थेंब पावसाचे ते छेडती पानात बीन थेंब पावसाचे ओऱ्या रानात फुले ऊन अभ्रताचे ओऱ्या रानात फुले ऊन अभ्रताचे मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली पौर्णिमाच तव नयनी पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली भर दिवसा झाली रिम झिमते अमृतते विकल अंतरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात भेट आपुले स्मरशी भेट आपुले स्मरशी काय तू मनात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंतरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंतरात अजूनी अंतरात अजूनी
संज्योती सादर करते आहे. मूळ गायलेलं पंडित सुरेश वाडकर यांचं गीत, नंदू हुनप यांचं संगीत आणि प्रवीण डवणे यांचे शब्द. भाव पाव स्वामी समर्थ. संज्योती आणि हर्ष दोघेही सादर करतात. ऐकूया. मठातून आज सोहळा हा, भक्ती सूर आज जागला. रे म प ध प सा रे म प म, रे म प ध प सा रे म प म ध प ध रे नि सा रे म प ध प ध प. मठातून आज सोहळा हा, भक्ती सूर आज जागला. अधीर अधीर चित्त बोलते, गुरु प्रसाद नित्य मागते. अधीर अधीर चित्त बोलते, गुरु प्रसाद नित्य मागते. न्या हो मुक्त
मुक्तीला द्या शांती चित्ताला न्या हो मुक्तीला द्या शांती चित्ताला व्याकुळला जीव रे समर्था धाव पाव स्वामी समर्था स्वामी समर्था धाव पाव स्वामी समर्था स्वामी समर्था घेना हृदयाशी आलो मी चरणाशी घेना हृदयाशी